मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी अशी पावभाजी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, अर्धा पाव शिमला मिरची घेतलेली आहे, 200 ग्राम टमाटर घेतलेले आहेत, 200 ग्राम वाटाणे घेतलेले आहे, एक बीट घेतलेला आहे आणि 3 पाव फुलकोबी घेतलेली आहे। या सर्व भाज्या छान स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतलेल्या आहे। आता कुकरला 3 शिट्या लावून शिजवून घेऊ। हे 10 लोकांसाठी पावभाजीचं प्रमाण आहे। हिवाळ्यामध्ये भाज्यांची मस्त रेलचेल असते, तर अशाच वेळी पावभाजी खाण्याची सुद्धा मजा राहते। तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि 3 शिट्या लावून कुकर करून घेऊ। तर बघू शकता इथे 3 शिट्या झालेल्या आहेत, भाज्या छान शिजलेल्या आहेत। बीट टाकल्याने भाजीला मस्त कलर आलेला आहे। आता या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ। बघू शकता मस्त इथे भाज्या छान शिजलेल्या आहेत। आता मॅशरच्या साहाय्याने मस्त मॅश करून घेऊ। बीट टाकल्याने भाजीला कलर सुद्धा छान येतो आणि बीटाचे आपल्याला भरपूर फायदे सुद्धा मिळते। बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा वाढतं। तर आता एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी बटर घातलेलं आहे। बटर ऐवजी आपण तेल सुद्धा टाकू शकतो। तर इथे बटर विरघळलेलं आहे। आता 3 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, हे आपण इथे छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिटपर्यंत आपल्याला हे कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। इथे मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता टमाटर घालू। टमाटर सुद्धा मस्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊ। तर बघू शकता इथे मस्त या टमाटर आणि कांदे छान सॉफ्ट झालेले आहे। आता 2 चम्मच लाल तिखट टाकत आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच हळद घालू, 1 चम्मच धनेपूड घालू आणि छान मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपण इथे अगदी कमी वेळामध्ये 8 ते 10 लोकांसाठी पावभाजी तयार करणार आहोत। तर आता चवीनुसार मीठ घालू। आता शिजवून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकून देऊ आणि कमी गॅसवर 7 मिनिटपर्यंत छान शिजवून घेऊ। भाज्या तर आधीच शिजलेल्या आहेत, फक्त कमी गॅसवर थोडं होऊ देऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता यामध्ये पावभाजी मसाला घालू। हा मसाला मी घरीच केलेला आहे। आता हा मसाला घातल्यावर परत 3 मिनिटपर्यंत शिजवून घेऊ। पावभाजी मसाला घातल्याशिवाय भाजीला टेस्ट येत नाही, भाजीची टेस्ट अपूर्ण राहते। तर आता इथे 1 ग्लास मी पाणी टाकत आहे। ही भाजी खूप पातळ नसते आणि खूप घट्टही नसते, अगदी हॉटेलसारखी ही भाजी दिसत आहे। रंग बघा किती मस्त दिसत आहे। आता वरून बटर घालू। बटर घातल्याने भाजीची लज्जत आणखीच वाढते। आता इथे भाजी तयार झालेली आहे। आता एक पॅन घेऊ, पॅनमध्ये बटर घालू। तर बटर इथे विरघळलेला आहे। आता पाव आपण छान भाजून घेऊ। इथे पाव भाजण्याची तयारी आहे। तर या विरघळलेल्या बटरवर थोडी शिजलेली ही भाजी टाकू
आणि पाव छान शेकून घेऊ. मस्त गरम गरम पाव आणि भाजी खायला खूप छान वाटते. तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे पावभाजी बनवून बघा. तर इथे छान दोन्ही साईडनी पाव मी छान शेकून घेत आहे. आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. मस्त गरम गरम भाजी आणि पाव छान सोबत चिरून घेतलेले कांदे, लिंबू टाकू आणि पावभाजीचा आस्वाद घेऊ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.